आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी मेन्सच्या वेळची मैत्रीण म्हणजे कोमल फडतरे, की जिचं मला असं वाटलं होतं की ऍक्च्युअली सिलेक्शन म्हणजे माझं झालं नाही तरी म्हणजे माझं होईल का नाही माहित नाही, पण तिचं तरी होईल असं वाटलं होतं मला खूप मनापासून. पण मग तिचं ऍक्च्युअली झालं नाही, सो तिच्यासाठी मला खूप वाईट वाटतं ऍक्च्युअली. थोडासा ना आवडता प्रश्न, कितवा अटेम्प्ट होता? हा माझा तिसरा अटेम्प्ट. म्हणजे ऍक्च्युअली मला काहीच म्हणजे कधीच लाज नाही वाटली की माझा कितवा अटेम्प्ट आहे सांगायला. कारण शेवटी माझं मी म्हणजे आई माझी सारखी म्हणायची किंवा आईने माझे वडील सारखे म्हणायचे की तू स्वतःहून ओढवलेलं संकट आहेस. आम्ही तुला कधीच सांगितलं नव्हतं की युपीएससी किंवा एमपीएससी कर. सो मला अटेम्प्ट सांगताना कधीच लाज वाटली नाही. हा, आणि हा माझा तिसरा अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री नाही निघाली, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्री निघाली, मेन्स नाही निघाली. मध्यमवर्गीय कुटुंबामधून येत असताना समाजाचं एक फार मोठं प्रेशर असतंय आणि ह्या सगळ्याला फेस करत असताना काय नेमकं कसं फेस केलं? कारण की आम्ही बघितलं आहे की पोरगा 4-5 वर्ष अभ्यास करतोय म्हटल्यानंतर गावामध्ये कधी चुकून दिवाळीला सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला आला तर गावात बसलेली आपलाच मित्रपरिवार असतो, आपले सगळे सर असतात. सिलेक्शन झालं नाही झालं तरी साहेब म्हणून सिंगल आपली चेष्टा पण करतात आणि आपला आदर पण करतात. तर ह्या गोष्टीला कसं सामोरं गेलात? सगळ्यात महत्वाचं तर की एक होतं की माझा एक खूप चांगला गावाकडचा मित्र आहे अजित कांदळकर म्हणून. माझ्यापेक्षा त्याला खूप जास्त विश्वास होता माझ्यावर, आणि तो माझ्या वतीने म्हणजे माझ्यासाठी तो भरपूर लोकांसमोर पैसे लावायचा की तू माझ्यासोबत लावरी पैसे बघ की पोरगे काहीतरी होते का नाही म्हणून. तो माझ्या वतीने खूप पैसा लावायचा ऍक्च्युली. सो त्याचा विश्वास होता. आणि बाकी मी गावात गेल्यावर जास्त खूप जणांशी बोलत नसायचो, कारण मला ते असं म्हणजे जाणीव झालेली असते पोराला की गावामध्ये काय वातावरण व्हायला लागले त्याची थोडीफार कल्पना असते. मग मी थोडं जास्त खूप इंटरॅक्शन करायला गावात टाळायचो. माझा एक बालपणीचा मित्र आहे प्रणव कुंभार म्हणून, गेलो तर त्याच्या घरीच जायचो.